न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देहूरोड शहर प्रमुख आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे। तसेच आचारसंहितेमध्ये उद्घाटन केल्यास अप्पा बारणे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येत आहे। देहूरोड येथील गणपती मंदिराच्या देवस्थानच्या उद्घाटनासंदर्भात आचारसंहिता लागू असताना उद्घाटन कसे काय आचारसंहितेचा भंग होत नाही का असे विविध कारणावरून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त बांगर साहेब तसेच पोलीस आयुक्त चोबे साहेब आणि देहूरोड पोलीस ठाण्यामधील लेखी तक्रार देण्यात आली आहे। तसेच निवडणूक आयोगाला तक्रार देण्यात आली आहे। देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। संबंधित आचारसंहितेमध्ये जर उद्घाटन केले तर संबंधित उमेदवार लोकसभेचे श्रीरंग अप्पा बारणे यांचे लोकसभा उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वत्र बॅनर्स छापून धार्मिक कार्यक्रमाच्या पोस्टर तयार करण्यात आलेले आहेत। हा कार्यक्रम 11 तसेच 12 तसेच 13 या तारखेला घेण्यात येणार आहे। सदर कार्यक्रम हा श्री साईबाबा मंदिर देवस्थान यांच्या वतीने घेण्यात आला आहे। तर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमदार खासदार यांना बोलावले आहे। सध्या आचारसंहिता सर्वत्र सुरू आहे। या आचारसंहितेमध्ये खासदारांच्या हस्ते किंवा आमदारांच्या हस्ते उद्घाटन घेता येते का, घेतल्यास त्याचा विरोध करता येईल असेही यावेळी भरत नायडू यांनी सांगितले आहे। सदर वरील विषयावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। तसेच स्थानिक पोलीस स्टेशन यांनाही आणि पोलीस आयुक्त यांना तक्रारी अर्ज देण्यात आलेले आहे। या उद्घाटन आचारसंहितामध्ये करण्यात येत आहे। याचा विरोध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येत आहे आणि यामध्ये इतर संघटना आणि इतर पक्षही त्यांना सहकार्य करणार असल्याचे भरत नायडू यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी रामदास ताटे, न्यूज महाराष्ट्र K9 मुख्य संपादक। आज देहूरोड या ठिकाणी काही आचारसंहिता भंग झाल्याचे करण्याचे काही कृत्य सुरू आहे असल्याचे मला समजल्यामुळे आणि काही कार्यकर्त्यांच्या फोनमुळे या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्यक्षात पाहिलं, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू हे यांनी हे जे काय दाखवले साईबाबा ट्रस्टच्या वतीने काही गणपती मंदिराचे काही उद्घाटक आहेत ते अप्पा बारणे, जे आत्ता सध्या आपल्या मावळ लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्याचेच नंतर संजय बाळा भेगडे राज्यमंत्री, त्याच्यानंतर सुनील अण्णा शेळके आमदार, गणेश तात्या भेगडे, म्हणजे ह्या आमदारांच्या, प्रकाश देवळे आमदार यांच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांनी मंदिराचं उद्घाटन आचारसंहितेमध्ये चालू असताना निवडणुकीचं सगळं धूमधाम चालू आहे आणि त्या परेडमध्ये या ठिकाणी मंदिराच्या उद्घाटनचं हे चालू आहे। त्या संदर्भात शिवसेनेचे देहूरोड शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भरत नायडू यांचं काय मत आहे आणि त्यांनी काय तक्रार दिली, आपण ते जरा निवडणूक आयोगाला तक्रार दिली, काय काय दिली, आपण एक सोयीस्कर त्यांच्याकडे जाणून घ्या। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी भरत नायडू बोलतो, देहूरोड उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख, शिवसेना शहर प्रमुख देहूरोड शहराचा आहे। आणि विषय असा होता, आचारसंहितामध्ये हे लोकांनी आचारसंहिता भंग करायला लागले। आचारसंहितामध्ये कुठले मंदिर मस्जिद कुठले शासकीय काम उद्घाटन होत नाही। एकतर आचारसंहितेच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं, नंतर इलेक्शनच्या नंतर व्हायला पाहिजे होतं। आणि त्यांनी आचारसंहिता करताना याच्यामध्ये त्यांनी उद्घाटक म्हणून श्रीरंग अप्पा बारणे, संजय बाला भेगडे आणि सुनील शेळके, गणेश भेगडे आणि अशी सगळ्यांची नावं त्यांनी दिलेले उद्घाटक म्हणून, आणि आचारसंहिता ते भंग करायला लागले। ते हिशोबाने आम्ही तक्रार केलेली आहे, इलेक्शन कमिशनरला तक्रार केलेली आहे, DCPला आम्ही तक्रार केलेली आहे आणि देहूरोड पोलीस मध्ये आम्ही तक्रार केली आहे। अगर इलेक्शनमध्ये अगर यांनी आचारसंहितामध्ये अगर यांनी उद्घाटन अगर जे सिटिंग खासदार आहे, आता आचारसंहिता तो खासदार पण आता सध्या याच्यामध्ये नाही आहे, अगर खासदारनी अगर येऊन अगर उद्घाटन करतात तर त्यांची देहूरोड शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही निषेध करणार आहे की त्याची उमेदवारी रद्द व्हावं, असं आमची एक मागणी देहूरोड पोलीस चौकीला आम्ही आणि इलेक्शन कमिशनरला आणि DCP साहेबांना असं पत्रक आम्ही दिलेले आहे। म्हणून आमचे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि हे संविधान कुठंतरी थांबायला पाहिजे। हे लोक दादागिरी करायला लागले, भाजपची लोक, शिंदे गटाची लोक, हे कुठंतरी थांबायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। म्हणून आपण तक्रार दिलेली आहे निवडणूक आयोगाला, आपण कशा प्रकारे आपण तक्रार दिलेली आहे आणि ते केव्हा दिलेले आहे? त्यांना आज मी लेखी पत्रक दिलेले निवडणूक आयोगाला, नियोग आयोगाला मेल सोडलेले, ईमेल केले, नियोग आयोगाला ईमेल सोडलेले, त्याची पण कॉपी माझ्या मोबाईलमध्ये आहे।
डिस्ट्रिक्ट कमिशनरला पण आपण मेल सोडलेले. तसंच आम्ही लेखी पत्रक DCPला आणि देरोड पोलीस चौकीला आम्ही पत्रक पण दिलेले आणि त्याच्याबरोबर ते हँडविल होते, ते हँडविलची पण आम्ही एक कॉपी त्याच्यामध्ये जोडलेले. असं मी देरोड पोलीस चौकी वगैरे दिलेले. हे कुठंतरी थांबायला पाहिजे, यांची दादागिरी कुठंतरी थांबायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. बरं, या ठिकाणी आचारसंहिता भंग झाली हे आपल्याला कुणी असं सांगितलं का बाबा हे लोक आता असं असं करणार आहे? हे हँडवेल जे आहेत हे हँडवेल त्या ठिकाणी छापण्यात आले, आपल्यापर्यंत कसे काय पोहोचले? हे हँडविल मला देरोड बाजारामध्ये कुठं कुठं हँडविल दिले, त्याच्यामध्ये एक फोटो पण मी मेल केलेले. जे शिरगाव मंदिरात त्यांनी देवकर साहेबांना, माझे आमदारला देवकर साहेबांना त्यांनी फोटो सकट, ते पण फोटो माझ्याकडे आलेली आहे, ते पण फोटो मी मेल केलेले. असं नाही की माझ्या हातातच भेटले, त्यांनी मंदिरात जाऊन, शिर्डी मंदिरात जाऊन तिथं शिरगावमध्ये दिलेले आणि देवकर आणि त्यांचे मिसेस होते, असे त्याची काय 3-4 कार्यकर्ता होते, ते लोक पण होते, त्याची पण पुरावा माझ्याकडे, त्याची पण फोटो माझ्याकडे मी सबमिट केलेले. यानंतर आपले निवडणूक आयोगाकडे प्रमुख मागणी काय असणार आहे अजून? आपण तर सांगितले त्यांचे हे रद्द करण्यात यावे, पण आपले अजून प्रमुख मागणी काय झाली? प्रमुख मागणीने आचारसंहितामध्ये कुठली वस्तू उद्घाटन ठीक आहे, त्यांनी खासदारांनी काय निधी दिले असेल ते आम्हाला माहीत नाही. त्यांनी काय 10 वर्षात तर काय कोणाला काय 1 रुपया दिलेला नाही, देरोडसाठी काय समाजासाठी काय केलेलं नाही आहे. म्हणून आमची एकच विनंती आहे, तो खासदार आहे का नाही अजूनपर्यंत लोकांना पण माहीत नाही, अजूनपर्यंत लोकांची संपर्क पण आलेला नाही. ते हिशोबाने आम्ही डायरेक्ट त्याला विरोध करणार आहे. हा कुठंतरी थांबायला पाहिजे, आचारसंहितामध्ये त्याचे उद्घाटन व्हायला नाही पाहिजे, कुठं ना कुठं थांबायला पाहिजे. अगर नाही थांबत असेल, ते लोक येऊन करत असेल, त्याची उमेदवारी रद्द व्हावं अशी आमची विनंती आहे. नाहीतर देरोड शहर प्रमुखच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही निषेध करणार आहे आणि आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहे. आणखीन आपल्या जर समजा निवडणूक आयोगाने याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण आता सगळीकडे महाराष्ट्रात, भारताच्या सगळीकडं निवडणुकीचे लोकसभेच्या संदर्भामध्ये सगळीकडं पाहणी चालू आहे. आता त्याच्या माध्यमातून जर समजा त्यांच्याकडनं मागे पुढे जर झालं तर आपल्या सर्व जे देवरोड शहरचे आपले प्रमुख आहे असतील किंवा इतर आपल्यासोबत कोण कोण संघटना आहे आणि किती संघटनेच्या वतीने आपण निषेध करणार आहोत? आमच्याबरोबर जे संघटना आहे, एक तर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आहे, काँग्रेसची गट आहे आपल्याकडं, आणि अजय मालिक मारुमुतू देरोड शहराध्यक्ष आहे काँग्रेसचे, आणि मिकी कोचर राष्ट्रवादीची शरद पवार गटाचे अध्यक्ष आहे, आणि तसा आपचे जे लोक आहे ते लोक पण आपल्याबरोबर येणार आहे, आणि बरेच काही लोक आहे. आणि लोकांना देरोडमध्ये अशी लोक आहे की बरेच कार्यकर्ते काय मंडळ लोक पण आपल्याबरोबर येणार आहे. त्याच्या बाबतीत काय नाही, बरेच लोकांची विरोधात असणार आहे याच्या बाबतीत. आपण या ठिकाणी आणखीन एक शिवसैनिक आहे, ज्येष्ठ शिवसैनिक मेहरबान सिंग, त्यांच्याशी आपण त्यांचं एक मनोगत या ठिकाणी विचारून घेऊया. आचारसंहितेच्या मध्ये जर उद्घाटन झालं तर मग त्यांची भूमिका काय असेल, एक आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. जय महाराष्ट्र साहेब. सर्वात अगोदर ही जे प्लॉट आहे थॉमस कॉलनी इथं, याची रजिस्टर झालेली नोंदणी आहे, रजिस्टर झालेला तो सोसायटी आहे. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्या लोकांनी जे उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे, आता जे नियोजित केलेला आहे 11, 12, 13, ह्याच्यावर कोर्टाने स्टे दिलेला आहे. त्याची कॉपी मी आपल्याला देऊ शकतो. जर कोर्टाने स्टे या विषयावर दिला आहे तर कुठल्या अधिकाऱ्यांनी हे खासदार, आमदार यांना बोलून पत्रकं वाटून हे उद्घाटन करत आहे, हे कोर्टाची अवमानना नाही, याचा आम्ही निषेध करतो. परंतु आता लोकसभेचे सगळीकडे प्रचार यंत्रणे सुरू असताना, आचारसंहिता लागू असताना, कुठल्याही शासकीय निमशासकीय याचं उद्घाटन किंवा कार्यक्रम घेण्यास बंदी असताना, मग या ठिकाणी उद्घाटनच्या कसे करतात याबद्दल आपलं काय मत आहे? त्या विषयावर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला पत्रक दिलंय, वरिष्ठांना आपण DCP, ACP, DCP आणि CP या साहेबांकडे पण दिलंय. एक पत्रक आपण जिल्हाधिकारीला पण देणार की याच्यावर निवडणुकी विरोधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी रामदास ताटे, देहूरोड.